सत्रामध्ये खूप खूप हृदयापासून स्वागत आहे. आता मी सगळ्यांना आपल्या ग्रुपवर एंजलचा एक वर्कबुक टाकलंय. तर ज्यांना ज्यांना असे मेसेजेस दिसत आहेत, नंबर्स दिसत आहेत, जरूर बघा. त्या मला वर्कबुक मध्ये बघू शकता. समजा असा कुणाला नंबर दिसतो, आता 144 असा नंबर आहे की जो त्या वर्कबुक मध्ये असा दिलेला नाही की 144 कसा बघायचा. तर मी हे का सांगते, जर असा कुणाला नंबर दिसत असेल, समजा 160 दिसतोय, तर काय करायचं, 160 ह्याचे वेगवेगळे अर्थ बघायचे. 144चा मी एक बघणार, एकचा अर्थ काय आहे. त्यानंतर 44 म्हणजे 44चा मी परत इथं दिलेला आहे 44 वेगळा, तर ह्या दोन्हीचा कंबाईनली अर्थ करायचा. म्हणजे असं कुणाला दिसत असेल, आता असा एखादाच नंबर 132 कुणाला तरी दिसला, तर तो कसा बघायचा, तर एकचा नंबरचा अर्थ बघायचा आधी, आणि मग थ्रीचा बघायचा, आणि मग टूचा बघायचा. मग या तिन्हीचं कंबाईन आपल्याला काय सांगितलं जातंय हे बघायचं. शक्यतो कसं आहे की जर कुणाला 222 दिसत असेल, तर ह्याचा अर्थ बॅलन्स आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये. कदाचित आपण हेल्थ, समजा हेल्थच्या बाबतीत सध्या आपण खूप विचार करतोय, आपल्याला काहीतरी त्रास आहे आरोग्याचा, तर ते काय दाखवतं की तुम्ही हेल्थच्या बाबतीत बॅलन्स ठेवा. म्हणजे अति पण व्यायाम करू नका, अति पण उपवास करू नका, फास्टिंग किंवा डाएट करतात आजकाल स्त्रिया, तर हे अति प्रमाणात किंवा गोड खाणं येतं खूप समजा. तर कुठलीही गोष्ट करायची असेल हेल्थच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, तर ती प्रमाणात करा, बॅलन्स ठेवा, संयम ठेवा, संतुलन ठेवा. हे सांगणारा 2 नंबर आहे. रिलेशन मध्ये सुद्धा असंच, म्हणजे तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला ते नंबर सांगतात की मदत करतात ते आपल्याला की कुठंतरी तुमच्या ते हे आठवण करून देण्यासाठी. तसंच 3-3 आहे, 4-4 आहे, तर त्या प्रत्येकाचे नंबर तुम्हाला त्या बुकलेटमध्ये अर्थ दिलेले आहेत, तर ते नक्की बघा. आजची सुरुवात करण्याआधी मला आज मीनाताईंचा फोन आला होता. प्रत्येक जण आपल्या ग्रुपमधला, कुटुंबातला, हा प्रत्येक जण दिव्य आणि डिवाइनली दैवी आहे, दिव्य आहे, आणि प्रत्येकावर त्याचा हायर सेल्फ, त्याचा उच्च आत्मा हा कनेक्टेड आहे. आता काल मला अचानक हायर सेल्फचं आलं. मी जास्त बोलू शकले नाही, कारण वेळ पण आपल्याला कमी पडला असता अजून ध्यानाला. उच्च आत्मा हे समजून घेण्यासाठी, खरं तर ह्याचा अर्थ असा आहे की उच्च आपली चेतना, ती लेवल आपली, त्याच हिशोबाने हा असा शब्द दिलेला आहे. तर असं अजिबात समजू नका की आपण कुठल्या खालच्या पातळीमध्ये आहोत का, आपला जर उच्च आत्मा असेल किंवा असं कोणी असेल आणि हे काय असतं. तर हे काही नसतं, हे आपलाच भाग आहे. फक्त आपण एका वेगळ्या कॉन्शियसनेसमध्ये, ऊर्जेमध्ये आहोत. मी जास्त टेक्निकल गोष्टी बोलत नाहीये, कारण मग खूप लोकांना कन्फ्युजन होईल की नेमकं मी काय सांगते. त्यामुळे अगदी सहज भाषेत सांगते की आपण ज्या ऊर्जेमध्ये काम करतो, आपल्या चेतनेच्या पेक्षा एक वरचा आपलाच आपलाच एक भाग आहे, ज्याला उच्च स्व म्हणतात. हायर सेल्फ, सेल्फ म्हणजे मीच. फक्त तो हायर म्हणजे का बरं, तो हायर काय, मी लोअर आहे का, म्हणजेच काय की तो वेगळ्या ऊर्जेमध्ये व्हायब्रेट करतो आणि आपण वेगळ्या ऊर्जेमध्ये आहोत. तर ह्यामध्ये हे महाअवतार बाबाजींचं पुस्तक आहे, ज्याबद्दल मी काल बोलले. हे महाअवतार बाबाजी आहेत. तुम्ही गुगल करा किंवा तुम्ही युट्यूबवर ह्यांच्याबद्दल थोडी माहिती घ्या की हे नेमके कोण आहेत. ह्यांचं ह्यांचं जी लोक साधना, त्यांची क्रियायोग वगैरे खूप आजकाल लोकांमध्ये याच्याबद्दल माहिती आहे. आणि तुम्ही पण थोडी माहिती घ्या की महाअवतार बाबाजी नेमके कोण आहेत, कोण होते, आणि ते कशा पद्धतीने लोकांना मदत करतायत. तर महाअवतार बाबाजींचं युनिफाईड नावाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये हायर सेल्फ, उच्च स्वला आपल्या कसं कनेक्ट करायचं याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या आहेत. पूर्ण पुस्तकच त्यावर आहे. आणि हे कुठलंही खूप अवघड अशा गोष्टी नाही आहेत ह्याच्यामध्ये दिलेल्या. ह्यामध्ये असं एक एक धडा दिलेला आहे, आणि निवांत सावकाश रोज एक एक आठवडा एक धड्याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. आणि ते करत असताना आपण आपल्या हायर सेल्फला जवळून कनेक्ट होतो, जवळून संवाद साधायला लागतो, आपल्याला मेसेजेस मिळतात, आपल्याला सगळा गायडन्स मिळतो आयुष्यातला, रोजच्या जीवनातला. आपण जी आपण ज्या कुठल्या साधना करतो, योग करतो, ते असं आहे की तेव्हा करतो, ध्यानाला बसतो, पण पुन्हा जेव्हा आपल्या आयुष्यात जातो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजत नाही कसं वागावं, किंवा आपण म्हणतो ना, पुन्हा आपण त्याच एनर्जीमध्ये जातो. तर हे पुस्तक आपल्याला मदत करतं की जेव्हा आपण अशा गोष्टी कुठेतरी अडकलेलो असतो, आपल्याला समजत नाही डिसिजन घेण्यासाठी, ह्याच्यात सगळं ते दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या आत्ता सुद्धा आपण आपल्या हायर सेल्फला, आपल्या त्या उच्च स्वला कनेक्टेड आहोत सगळेजण, आणि म्हणूनच आपण इथं आहोत. यातला असं कुणी नाहीये की जो आत्ता कनेक्ट नाहीये, जोडलेला नाहीये आणि इथं आहे, असं शक्यच नाहीये. कारण तो आपल्याला सतत गाईड करत असतो की तू ह्या मार्गावर जा, ह्या मार्गावर जा, आणि म्हणून आपण सगळे साधनेत आहोत.
तर आज त्याच्याबद्दलच आपण तेच ध्यान करू पुढे, की आपण आपल्या उच्च स्वशी कसं आता संवाद साधायचा. त्याचे फायदे अनेक आहेत. मी हे पुस्तक तुम्हाला हळूहळू, कारण हे एका थोड्या वेळात होणार नाहीये, तर ह्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही जोडले जाल व्यवस्थित, तुम्हाला ते मेसेजेस मिळायला लागतील, तेव्हा आयुष्यात काहीच अवघड वाटणार नाही. सगळे तुमचे आयुष्यातले जे हेल्थ असेल, रिलेशन असेल, पैसा असेल, ह्या सगळ्यांवर एकच सोल्युशन आहे की आपण आपल्या हायर सेल्फ बरोबर, उच्च आत्म्याबरोबर चांगलं कनेक्शन व्यवस्थित कनेक्ट व्हायचं, त्याच्याशी अगदी घट्ट नातं आपलं करायचं. आपण प्रत्येक गोष्टीत त्याच्याबरोबर बोलायच्यात आतल्या आत, आणि हे आपल्याला हे पुस्तक शिकवतं. तर विषय मध्येच हे झाला, कट झाला, की मी मीनाताईंचा आज मला फोन आला होता, आपल्याच ध्यानातल्या आहेत. तर मी त्यांचे आभार मानते की त्यांनी फोन करून त्यांचा मला पण अनुभव सांगितला. तर त्या आपल्यासोबतच अजून एक चक्रांवरची पण एक साधना करतात, आणि त्या मला सांगत होत्या की कसा फायदा होतोय आपल्या ध्यानाचा त्यांना, आपल्या ह्या शेअरिंग जे आपण करतो रोज त्याचा त्यांना कसा फायदा होतोय. आणि घरात काही गोष्टी असताना, प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात वैयक्तिक, त्या असून सुद्धा त्या ध्यानामध्ये आहेत, आणि त्यांना त्याचा त्यांचा मानसिक आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्यांना अतिशय फरक जाणवतोय. तर हे जे आहे हे तुमच्या हायर सेल्फचं, उच्च स्वचं तुम्हाला मिळालेलं ब्लेसिंग आहे. तो तुमच्या आयुष्यात मिळालेला एक गिफ्ट आहे. त्यामुळे रोज उठल्या उठल्या आपण जसं आपल्या गुरूंना आणि देवाला आभार मानतो, तसे आजपासून झोपतानापासूनच आपल्या उच्च आत्म्याला सगळ्यांनी आभार मानायचे. महावतर बाबाजींनी या पुस्तकात अनेक गोष्टी सांगितल्या, पण सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिलं तर आपण आता जे पुढचा आठवडाभर ध्यान करणार आहोत, त्या ध्यानामध्ये आपण श्वासांवर तर लक्ष ठेवतोच आहे, पण आता काय करायचं, आपल्या हृदयावर रोज सगळ्यांनी पुढचा एक आठवडा रोज आपल्या हृदयावर लक्ष केंद्रित करायचंय. जितकं आपण हृदयावर कनेक्ट व्हायला लागतो, नुसतं काही काही त्याच्यात वेगळं टेक्निक नाहीये, नुसतं आपल्या श्वास इथं जाणीव करून घ्यायची की आपली छाती, आपला हा भाग कसा हलतोय श्वासांमुळं. ज्यांना काही दिवस जाणवत नसेल त्यांनी हात ठेवा, असा हात ठेवला हृदयावर आणि हृदय आपल्याला जाणवायला लागेल. हे सुरू करायचंय रोजच्या रोज, सकाळी दुपारी संध्याकाळी जसा वेळ मिळेल आपल्या हृदयाशी कनेक्ट व्हा, कारण इथंच सगळं आहे. अनाहत चक्राचं खूप महत्व आहे चक्रांच्या ह्याच्यामध्ये, पण असं म्हणतात की हे भाग्यचक्र आहे म्हणतात. जो इथं ध्यान करतो, जो त्याला असं म्हणतात की त्याचं भाग्य खुलतं, जर तुमचं हे चक्र संतुलनात आलं. आणि एकदा भाग्याची साथ मिळाली तर कशाचीच कमी पडत नाही आयुष्यात. आपल्याला माहिती, आपण म्हणतो सगळं आहे पण भाग्य नशीब साथ देत नाही, पण हे जे म्हटलं जातं तर हे खरं तर आपल्या हृदयातून सगळी चावी आहे, आपल्या हृदयातून सगळी दारं उघडी होतात, आणि हे हळूहळू कळेल तुम्हाला. तर जसं आपण रोज साधना करतो आपली, आपल्या हृदयावर रोज हात ठेवा, किंवा नुसतं असं बसून तुम्हाला असं जाणवत असेल तर इथं आपल्या हृदयाला जितकं आपण फील करू, जितकं त्याला जिवंत करू, जाग करू, म्हणजे तिथं अनुभव घेऊ त्या भागाचा, श्वास न्यायचा तिथं आणि रोज ध्यान करायचं. आणि पहिली प्रॅक्टिस ही आहे, ठीक आहे. दुसरी प्रॅक्टिस, हे करत असताना आपण हळूहळू आपल्या हायर सेल्फला जोडले जातो, जवळ जातो, त्याच्या जोडलेले आहोत आपण. फक्त जवळ जातो, आपल्याला त्याचे इंट्युशन आपल्याला वाढलेले दिसतील, आपल्याला स्वप्नांमधून मार्गदर्शन जास्त मिळायला लागेल, आपल्या समजतंय. आपण म्हणतो ना की माझ्या मैत्रिणी खूप आहेत, पण अशा खूप कमी आहेत की ज्यांचं अगदी माझं खूप जवळचं नातं आहे, किंवा असे नातेवाईक घरातले नसतील रक्ताची नाती, पण ती बाहेरची काही जोडलेली आहेत जी माझ्याशी अगदी जवळ आहेत. तर हे होतं कशामुळं, आपलं हार्ट ते हार्ट, हार्ट टू हार्ट कनेक्शन खूप लवकर आपलं जोडलं जातं. तर हे सगळं थोडंसं फक्त ऐकलंय आपण, आता त्याचा अनुभव घेऊ. ह्या गोष्टी, ही वाक्य आपण खूप जणांच्या तोंडून ऐकलीत की हार्ट टू हार्ट कनेक्शन म्हणजे काय, तर हेच आहे की त्याचा आणि आपल्या हार्टची फ्रिक्वेन्सी मॅच होते बरोबर. आणि हे जेव्हा आपण साधना करतो, ही ही साधना करतो की हार्टवर आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतो हृदयावर, तेव्हा आपल्या हृदयामध्ये आपल्याला प्रेम आणि करुणा जाणवायला लागते. तुम्हाला पुढच्या एक, समजा तुम्ही एक 8 दिवस केला, 8 दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवेल की मला छोट्या छोट्या जीवजंतूंबद्दल सुद्धा प्रेम यायला लागलंय. म्हणजे ते आपोआपच होतं, मी सांगून असं नाहीये, ते तुम्हाला जाणवायला लागेल जितकं तुम्ही विश्वासाने ह्या गोष्टी कराल. तर हे दुसरं करायचंय. तिसरी गोष्ट एक करायची, रोज रात्री झोपताना आणि उठल्यानंतर, उठल्या उठल्या पहिली गोष्ट आणि रात्री झोपायच्या आधी डोळे बंद करायचे, मोठे श्वास घ्यायचे, हृदयावर जायचं, आणि आपल्या पूर्ण पृथ्वीला, आणि जी लोक तुमच्या समोर डोळ्यासमोर येत आहेत,
कुणी असतील, त्रास देणारी असतील किंवा जवळचे असतील, प्रेमाची लोक असतील, कुणीही असू द्या, ती चेतना, तो आत्मा, त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवायचे आपल्या हृदयातून. आणि आपण म्हणायचं असं आता हृदयातून म्हणजे नुसतंच ते असं इमॅजिन करणं असं नाही. ते खरोखर माझ्याकडून प्रेम त्या व्यक्तीला चाललंय, त्या आत्म्याला चाललंय, हे तुम्ही थोडंसं फील केलं की तुम्हाला ह्याचा खूप परिणाम जाणवेल की माझं हृदयचक्र ओपन झालंय. आणि एकदा ते झालं की तुम्ही हायर सेल्फशी, तुमच्या उच्च आत्म्याशी अगदी व्यवस्थित कनेक्ट होता. आणि हे नाही, जरी घाई करायची नाही, हळूहळू करायचं ह्याला. आणि हे जरी आपण आठवडाभर केलं, 2 आठवडे केलं, त्याच्यानंतर हे रोज तिन्ही गोष्टी चालू ठेवायच्या ह्या क्षणाला, ह्या वेळेला, आत्ता. त्यामुळे त्याची खूप गरज आहे आता, की लोक सगळी डोक्याने विचार करतात की पैसा, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्यांची. पण आता जी पृथ्वीवर एनर्जी येते नवीन, ती हृदयासाठी येते. आपल्या सगळ्यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे ते सगळं हृदयाशी कनेक्टेड असणार आहे. त्यामुळं प्रयत्न करायचे की रोज 5 ते 10 मिनिटं हृदयावर लक्ष देऊन ध्यानाला बसायचं. आपण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. गडबड करायची नाही की मला नाव मिळालं नाहीये किंवा हळूहळू आपण जेव्हा हृदयावर जाऊ तेव्हा ऑटोमॅटिकच तुमच्या समोर, डोळ्यासमोर अशी असं काहीतरी कळेल तुम्हाला की तुमच्या हायर सेल्फचं नाव काय आहे, उच्च आत्म्याचं. तर आपण ते नाव नक्की आज सुद्धा विचारू. आणि जसं एखादा आठवडा प्रॅक्टिस झाली हृदयावर केंद्रित व्हायची की नाव आपोआप तुमच्या समोर येईल. ठीक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करू. आपण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. सगळ्यात आधी स्वतःच्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करू की आपण सगळेजण या क्षणाला पृथ्वीवर होणाऱ्या बदलामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत आणि स्वतःकडं आत्मज्ञानाची प्राप्ती करण्याकडे आपला प्रवास सुरू झालाय. आणि त्यासाठी आपला उच्च आत्मा आपल्याला मदत करतोय. अनेक असेंडेड मास्टर्स आपल्याला मदत करतायत, एंजल्स आपल्यासोबत आहेत. आपले गुरु जे आहेत, इष्टदेव आहेत, ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे, ते आपल्यासोबत ह्या क्षणाला आहेत. अशा सगळ्यांना आपण वंदन करू, आभार व्यक्त करू सगळ्यांचे. सोबतच परमपिता परमेश्वर आणि पृथ्वी माता, जी आपल्याला पूर्ण समृद्ध ठेवती आयुष्य, मनात आणलेली प्रत्येक इच्छा ती आपली पूर्ण करते. खाणं पिणं असेल, कपडा लत्ता असेल, पैसा असेल, धनधान्य, सगळ्या गरजा ती पूर्ण करते. त्यासाठी परमेश्वराचे, परमात्म्याचे आणि पृथ्वी मातेचे आपण आपल्या हृदयापासून आभार व्यक्त करू. आजचं जे सत्र असेल ते माझ्या हिताचं होऊ दे. तू माझ्याकडून ही साधना करून घे, अशी प्रार्थना, असा संकल्प आपण आज करू. 3 मोठे श्वास घ्यायचेत. नाकातून मोठा श्वास, पोटात हवा भरून आणि तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढून टाकू. सगळ्यात आधी स्वतःला शांत, स्थिर, रिलॅक्स करू. ज्या घरामध्ये, वास्तूमध्ये आपण बसलो, त्या वास्तूला आपण प्रणाम करू, आभार व्यक्त करू. आणि अजून एक मोठा श्वास, स्वतःला वर्तमानात आणू. जिथं कुठं माझं मन भरकटतंय, माझी चेतना जिथं कुठं आहे, तिथून स्वतःला पूर्णपणे या क्षणामध्ये घेऊन येते. माझ्या शरीरासोबत माझी चेतना, बुद्धी देखील वर्तमानात बसलीये. जिथं माझं शरीर आहे तिथंच माझं लक्ष आहे. दीर्घ श्वासांनंतर माझं शरीर, माझं मन शांत आणि स्थिर झालंय. विचार हळूहळू
कमी होत जात आहेत. माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी माझा ऑरा, माझा आभा मंडळ पूर्णपणे बंद करते. आपलं लक्ष अगदी सावकाश आपल्या हृदय चक्रावर, आपल्या छातीच्या भागावर, एक एक श्वास फील करा. आपल्या छातीमध्ये आतपर्यंत हे श्वास जात आहेत. आपल्या छातीची स्पंदनं, व्हायब्रेशन्स पूर्ण अनुभव करू. आपले दोन्ही हात आपल्या छातीवर, जे आत्म्याचं स्थान आहे आपल्या, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली आहे. ईश्वराचे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत, कारण मी त्याच्याच प्रकाशात बनली. मी तोच प्रकाश आहे. मी दिव्य आहे. माझ्यामध्ये प्रेम, करुणा, आनंद, उत्साह या सगळ्या गुणांचा समावेश आहे. फक्त हे सगळे गुण कुठंतरी वर आलेले नाहीयेत, आतमध्ये दबून गेलेत. परिस्थितीमुळं, येणाऱ्या आव्हानांमुळं. पण आता ती वेळ आली पुन्हा माझ्या या दैवी गुणांना वर आणण्याची, माझ्या उच्च आत्म्याशी एकरूप होण्याची. मी प्रेम, प्रकाश आहे. नेहमी दैवी गुणांमध्ये असते. आपले श्वास अनुभव करा. हे श्वासच आहेत जे आपल्याला हृदयाची जाणीव करून देतात. हे श्वासच आहेत जे आपल्याला या पृथ्वीशी आणि दुसऱ्या जगाशी जोडतात. जे ऊर्जेचं जग आहे, चेतनेचं जग आहे. आपले दोन्ही हात सावकाश खाली ठेवले तरी चालेल आणि सगळं लक्ष मात्र आपल्या छातीवर. आत जायचंय, आपल्या छातीच्या आत, पूर्ण आत.
या श्वासांचा उगम आपल्या हृदयाची धडधड, स्पंदन जाणवू द्या. बंद डोळ्यांनी आपलं हृदय बघा. इतकं सुंदर, अद्भुत निर्माताची ही रचना आहे, ज्यातून अनेक भाव प्रकट होतात. आनंद, उत्साह, राग, द्वेष, निराशा, दुःख. पण माझं मूळ स्वरूप, ट्रू इसेन्स, जो माझ्या आत्म्याचा आहे, तो म्हणजे प्रेम, फ्रिक्वेन्सी ऑफ लव्ह. आठवा आपलं मूळ स्वरूप. ते बाळ लहान असताना, निरागस, निष्पाप, प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची, प्रत्येक गोष्टीवर त्याला प्रेम होतं. ह्या व्यतिरिक्त दुसरी भावनाच नव्हती. तेच आपलं मूळ स्वरूप आहे, ट्रू सेल्फ. आनंदाचं, प्रेमाचं स्वरूप. ज्या क्षणाला आपण, ज्या वयाला आपण पूर्ण आनंदात असायचो, कुठली काळजी नाही, चिंता नाही, ते स्वरूप आपलं. खरा आनंद, हॅपीनेस, खुशी सगळं आत आहे. आतून जोपर्यंत समाधान, आनंद वाटत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या दैवत्वाची जाणीव होत नाही. हृदयाशी जोडलं गेलं की आपले दैवी गुण जागे व्हायला लागतात. तो आनंद, प्रेम पुन्हा जागृत व्हायला लागतं, त्याची आठवण होते. काही क्षण आपण आपल्या हृदयावरच केंद्रित राहू, याच अवस्थेत.
माझ्या खऱ्या स्वरूपाशी, माझ्या उच्च आत्म्याशी एकरूप झाले आहे, पूर्ण एक झाले आहे. माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या प्रेमाला, करुणेला मी आत्ता अनुभव करते. हे उच्च आत्मा, जो माझं खरं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, जो सतत माझ्याशी जोडलेला आहे, जो माझी काळजी घेतो, मला मार्गदर्शन करतो, योग्य मार्गावर राहण्यासाठी, माझ्या हितासाठी माझ्यासोबत सतत असतो. हे उच्च आत्मा, मी तुझाच भाग आहे आणि तू माझाच भाग आहेस. आपण दोघं एकच आहोत. तुझं नाव काय आहे? हे उच्च आत्मा, हायर सेल्फ, मी तुझ्या बरोबर एकरूप झाले आहे. मला तुझं नाव सांगा. काही क्षण हा प्रश्न आपल्या मनात विचारून, हृदयावरच लक्ष केंद्रित करून ह्या अवस्थेत राहू आणि उत्तराची वाट बघू.
शेवटचा 1 मिनिट. अगदी विश्वासाने, प्रसन्न हृदयाने आपल्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करून, गुरूंचे आभार व्यक्त करून ह्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी आपण तयार. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांना 5, 4, 3, 2, 1. आपले डोळे अगदी सावकाश उघडायचे. हात शरीरावरून फिरून सगळ्यांचे आभार व्यक्त करून एंजल्सचे, पंचतत्वांचे भेटू आपण त्याच्यासाठी.